हॅलो फ्रेंड्स, सुवर्णस ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता सकाळ झालेली आहे मित्रांनो, आणि माझी सर्व सकाळची कामं झालेली आहेत, पूजा झालेली आहे, आणि आता माझे बाळ उठलेले आहे, आणि आता त्यांच्यासाठी मी खायला सॅरलॅक बनवते। तर जे मी सॅरलॅक घरी बनवलेलं आहे ते मी या ठिकाणी बनवत आहे। तर या ठिकाणी एक आपल्याला छोटीशी वाटी घ्यायची आहे, आणि त्या वाटीमध्ये जे बनवलेलं सॅरलॅक आहे ते टाकायचं आहे। 2 चम्मच सॅरलॅक मी दोघांसाठी टाकत आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे। यामध्ये आपण दूध घालून घेऊया, आणि हे सॅरलॅक आपल्याला दुधातच थोडं शिजवायचं आहे। कोमट दुधात घालून जरी दिलं तरी ते चालते मित्रांनो, पण या ठिकाणी मी 5 मिनिटं त्याला उकळू देणार आहे। सॅरलॅक मध्ये थोडासा गुळ घालून घेतलेला आहे। गुळ लहान मुलांना चालते मित्रांनो, कारण जर त्यांना कशा पदार्थाची चव नाही लागली तर ते खात नाही ते, त्यामुळे मी त्यांना थोडंसं गोड बनवून देत असते। तर यामध्ये आता मी गुळ घातलेला आहे। हे पण माझा गुळ आता विरघळत आहे। तर या ठिकाणी आता मी भाजीची तयारी करत आहे। आज मी वालाच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। हे बघा, आमच्या इकडे याला वाल म्हणतात। आता बाकी ठिकाणी काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सगळ्यात आधी एक छोटासा कांदा घेतलेला आहे। आता मी कांदा कापून घेणार आहे। आता माझा कांदा कापून झालेला आहे। आता मी टोमॅटो कापायला घेत आहे। या ठिकाणी माझा कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे। आता या ठिकाणी लसूण सोलून घेते। आता मी या ठिकाणी कढाईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवत आहे। तर मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला ह्या शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर कांदा टाकून घेऊया। आता लसूणची पेस्ट घालून घेऊया। त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि लाल तिखट हे सर्व घालून आपण याला हलवून घेऊया। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। आपली फोडणी अजिबात जळायला नको। आता आपल्याला हे सर्व मसाला झाकण ठेवून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, म्हणजे आपला मसाला आतपर्यंत चांगला होईल।
या ठिकाणी आपण झाकण काढून घेणार आहे. आता मी ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या शेंगा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी 20 मिनिटे होऊ द्यायची आहे. तोपर्यंत मी माझ्या बाळांसाठी वरण भाताचा कुकर लावते. मी मगाशी घासलेली भांडी रचत आहे मित्रांनो. या ठिकाणी मी कुकर मध्ये हा टिफिनचा डब्बा लावत असते. यामध्येच मी वरण भात लावत असते. हे घे. हे घे. हे घे ओजस. ओजस. ओजस हे घे लवकर. अरे अरे उघड ना तोंड.
या ठिकाणी गाजरची भाजी बनवणार आहे। शक्यतर गाजर हे फक्त सॅलड म्हणून वापरतात, परंतु मला गाजरची भाजी खूप आवडते म्हणून मी आता गाजरची भाजी बनवणार आहे। आणि तुम्हाला सुद्धा याची रेसिपी खूप आवडणार आणि गाजरची भाजी सुद्धा खायला खूप छान लागते। मी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण थोडा कांदा घालून घेऊया। आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया। गॅसचा पावर थोडा कमी करून घेऊया। आता यामध्ये जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे, कारण गाजर हे खायला थोडे गोड लागतात, त्यामुळे त्याची भाजी गोडवट नाही लागायला पाहिजे यासाठी आपल्याला थोडे तिखट जास्त घालायचं आहे। आणि हळद, या ठिकाणी मी हे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये गाजर घालायचे आहे। आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे। यामध्ये 2 चम्मच मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यावर पुन्हा याला एकदा हलवून घेऊया। आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून हे 10 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। गाजराच्या भाजीला फार वेळ लागत नाही, गाजर लवकरच शिजतात। आणखी याला 10 मिनिटं होऊ देऊया आपण। आता या ठिकाणी आपण परत झाकण उघडून पाहूया। या ठिकाणी आपली गाजरची भाजी झालेली आहे। मी आता यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहे। गरम मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर घालायचं, नाही तर नाही घातलं तरी चालते। आता गरम मसाला घातल्यावर आपल्याला हे थोडेसे हलवून घ्यायचे आहे। आणि सर्वात लास्ट घालायची आपल्याला कोथिंबीर। आमच्या विदर्भात या कोथिंबीरला सांबारच म्हणतात। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। आपली गाजराची भाजी बनवून तयार आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर मित्रांनो, आता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी जेवायला वाढून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी आज जेवायसाठी काय काय बनवले। तर पहा, या ठिकाणी माझं जेवणाचं ताट रेडी आहे। तुम्ही सुद्धा या जेवायला। चला तर मी दाखवते आज मी काय काय बनवलेलं आहे। तर या ठिकाणी मी वळाच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे, ही गाजराची भाजी बनवलेली आहे आणि ही आहे चपाती। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया। बाय बाय।